हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. जसं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, वेडिंग सीझन आता चालू होतोय आणि यासाठीच आपण वेडिंग सीझन विथ गायत्री ही जी काही सेगमेंट चालू केली आहे यामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजचा विषय आपण टंगळमंगळ न करता डायरेक्ट विषयाकडे येऊया. तर 7 दिवसात त्वचेवर नैसर्गिक ग्लो हा कसा आणायचा या संदर्भातला आजचा विषय आहे. आपण जर का पाहिलं ना तर आपण लग्नाच्या गडबडीत किंवा लग्नाची जी धामधूम असते याच्यामध्ये घरातील प्रत्येक जण कुठे ना कुठे प्रत्येक कामात बिझी असतो. मग यामध्ये महिला वर्ग आहे त्यांना स्पेशली पार्लरला जाऊन रेडी होणं किंवा स्पेशल फेशियल करणं किंवा जे काही स्क्रब वगैरे आहे ते करणं पॉसिबल होत नाही. तर यासाठी 7 दिवसांचा जो काही परफेक्ट प्लॅन आहे तो मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. यातले जे काही मुद्दे आहेत, नॉट ओन्ली फक्त 7 दिवस तुम्हाला ते फॉलो करायचे, ते मुद्दे तुम्ही रेग्युलर फॉलो जरी केले तुमच्या आयुष्यात तरी खूप युजफुल आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या घरातलं लग्न होईपर्यंत देखील ते आवर्जून फॉलो करा. त्यातलं असं नाही की पहिल्या दिवशी हा पहिला दिवस आहे मग आपण पहिल्या दिवशी तेच फॉलो करायचं, तेवढंच फॉलो करायचं असं नाही आहे. तो मुद्दा दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, इनफॅक्ट आयुष्यभर फॉलो केला तरीही चालेल. खूप युजफुल होईल तो. असे ते पॉइंटर्स आहेत आणि अगदी घरगुती आहेत. त्याच्यासाठी काही एक्स्ट्राचं मटेरियल किंवा एक्स्ट्राचा खर्च असं काही लागणार नाही आहे. आपल्या घरातल्या घरात कॉमन महिला देखील ते नक्कीच फॉलो करू शकतं असे मुद्दे आहेत. तर पहिला मुद्दा आपण पाहूया. पहिला मुद्दा म्हणजे भरपूर 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 पाणी पिणे. हो, आपल्या आयुष्यात पाण्याला खूप जास्त महत्त्व असतं. डॉक्टर देखील आपल्याला आवर्जून नेहमी सांगत असतात की भरपूर पाणी प्या. तर लग्नाच्या सीझनमध्ये तर आवर्जून भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. फक्त लग्नाचा सीझन नाही, इतरही दिवशी. आता उन्हाळा आहे. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कोणताही ऋतू असू दे, पण पाणी पिणं खूप जास्त गरजेचं आहे. स्पेशली नवरी आणि नवरा या दोघांनी, नवरा मुलगा जो आहे या दोघांनी तर आवर्जून खूप पाणी पिणं गरजेचं आहे. कारण शरीरातलं पाणी जर का कमी झालं तर तुमच्या त्वचेवर ते लगेच दिसून येतं. आपल्या जर का शरीरातलं पाणी कमी झालं तर चेहऱ्यावर सुरकुत्यांसारखं येणं किंवा चेहरा डल दिसणं, फ्रेश न दिसणं, असे अनेक बदल आहेत जे पटकन रिॲक्ट होतात किंवा पटकन घडतात आणि ते सगळे आपल्या फेसवर देखील दिसून येतात. भरपूर पाणी पित जा. त्याने खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळत जाईल आणि खूप जास्त फ्रेश देखील वाटेल. स्पेशली आता जर का तुम्ही शॉपिंग करत असाल तर कंटाळा करू नका पाणी प्यायला. वॉशरूम वगैरे येईल असे कारणं आपण देतो आणि कंटाळा करतो पाणी प्यायला. तर आवर्जून पाण्याची बॉटल असते ती कॅरी करा आणि खूप पाणी पित जा. दुसरा मुद्दा, घरच्या घरी फेस पॅक. अनेकांना जसं मी सांगितलं की पार्लरमध्ये जायला वेळ मिळत नाही. तुम्ही हा काही दुसऱ्या दिवसाचा जो फेस पॅक मी तुम्हाला सांगते तो फॉलो करा. मी हा स्वतः मी फेस पॅक फॉलो करते. तुम्ही जो करता डेली, जर तुम्ही वेगवेगळे फेस पॅक घरच्या घरी फॉलो करत असाल, घरगुती सामान वापरून जर फॉलो करत असाल तर तुम्ही ते केले तरी चालतील. आता मी हा जो मी करते तो मी सांगते. सगळ्यात पहिलं म्हणजे त्यात एक चमचा बेसन पीठ, थोडंसं दूध आणि चिमूटभर हळद आणि आवश्यक असेल तर गुलाब पाणी, हे मी हा फेस पॅक मी फॉलो करते. हा आठवड्यातून किमान एकदा लावला तरी चालतो. जसा तुम्हाला वेळ मिळेल हे मिश्रण मिक्स करायचं आणि 15 मिनटं आपल्या चेहऱ्यावर ठेवायचं आणि नंतर स्वच्छ कॉटनने हे जे काही आपला स्किन असते ती प्रॉपर पुसून घ्यायची. रफ करायची नाही, रगडायची नाही. टॉवेल, आपले जे काही टॉवेल असतात ते यूज न करता स्पेशली आता माझ्याकडे बघते, हां, असे कॉटनचे सॉफ्ट हे मिळतात, बाजारात देखील उपलब्ध आहेत, किंवा वेट वाईप्स किंवा हे कॉटनचे सॉफ्ट टिश्यू टाईप आहेत. ह्याने तुम्ही जर साफ केलं, क्लीन केलं, सॉफ्टली पुसा. मोस्टली असे रगडू नका एकदम जोरात. छान व्यवस्थित पुसलं तर खूप छान इफेक्ट होतो आणि खूप छान तुमच्या स्किन देखील हेल्दी, फ्रेश वाटेल, टवटवीत वाटेल.
तिसऱ्या दिवसाचा मुद्दा म्हणजे चांगली झोप. आता फक्त तिसऱ्याच दिवशी चांगली झोप घ्यायची आहे तर असं नाही. आपल्या आयुष्यात झोप ही खूप जास्त महत्त्वाची आहे. किमान 7 ते 8 तास झोपलं पाहिजे. नवरा मुलगा, नवरी मुलगी, तुम्ही जर का बाहेर शॉपिंग करताय, फिरत असाल तर ठीक आहे. पण तुमच्या आयुष्यात तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकनेस किंवा डोळ्याखाली काळी वर्तुळं ही जर का तुम्हाला नको असतील तर 7 ते 8 तास झोप किमान घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर पाणी देखील पिणं खूप जास्त गरजेचं आहे. चौथा मुद्दा म्हणजे हेल्दी डाएट. हेल्दी डाएट म्हटलं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असा प्रश्नचिन्ह असतो मोठा, माझ्याही असतो. पण लग्नाच्या निमित्ताने नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी यांनी हेल्दी डाएट घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आपण शॉपिंगसाठी बाहेर फिरत असतो ना, तर आपण पिझ्झा, बर्गर किंवा जे काही इतर स्नॅक्स असतो आपण ते खातो आणि हेल्दी डाएटकडे शक्यतो नाही पाठ फिरवतो हेल्दी डाएटकडे. हेल्दी डाएट घेणं खूप जास्त गरजेचं आहे. यामध्ये म्हणजे हिरव्या पालेभाज्या, तुम्ही दुपार संध्याकाळ जे काही जेवत असाल जेव्हा घरी जेवत असाल तेव्हा हिरव्या पालेभाज्यांचा त्याच्यामध्ये समावेश ठेवा. त्याचबरोबर ड्रायफ्रुट्स आणि फळं सकाळी उठल्यावर किंवा दुपारी, संध्याकाळी काही लोकांना फळं खायला आवडतात. तुमच्या वेळेनुसार, सोयीनुसार फळं खा. आणि ड्रायफ्रुट्स तुम्ही जेव्हा बाहेर शॉपिंगला जाता तेव्हा देखील कॅरी करू शकता. किंवा रात्री बदाम भिजवून तुम्ही सकाळी ते खाऊ शकता. असे काही काही घरगुती सल्ले आहेत जे आपल्या घरातही अनेकांना माहिती असतात, परंतु आपण ते फॉलो करत नाही. आणि आपणच आपल्या हाताने किंवा आपल्या त्वचेची काळजी न घेता निष्काळजीपणा ठेवून वाट लावतो असं म्हटलं तरी चालेल. हे काही टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा. 5वा दिवस स्क्रब, हलका स्क्रब आहे तो करायचा. हलका स्क्रब जर का तुम्ही केला तर तुमची जी काही डेड स्किन असेल ती निघून जाईल. आता स्क्रबसाठी बाजारात देखील छोटे छोटे स्क्रबचे जे पॅकेट्स असतात ते मिळतात. तुम्ही बाहेर फिरत असता तर डेड स्किन किंवा चेहरा काळा होतो, असे खूप काही प्रकार घडून येतात. 6वा दिवस फेस मसाज. आता फेस मसाज याच्यासाठी तुम्ही काय करू शकता? ॲलोवेरा जेल किंवा आपलं जे पॅराशूट तेल असतं आपण जे घरी लावतो, तर मोस्टली मी सजेस्ट करेल की ॲलोवेरा जेल बाजारात देखील मिळतो. त्याने हलका मसाज करा, खूप जास्त युजफुल आहे. आणि त्याने काय होईल, जेव्हा तुम्ही मसाज करता चेहऱ्याचं तेव्हा ब्लड सर्क्युलेशन देखील प्रॉपर होतो आणि छान ग्लो येण्यास तुम्हाला मदत होते. हा झाला 6व्या दिवसाचा मुद्दा. आणि 7वा दिवस म्हणजे रिलॅक्स. 7व्या दिवशी तुम्ही रिलॅक्स करा, तणाव कमी ठेवा, तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो दिसेल. त्याचबरोबर हे फक्त 7 दिवसांचं झालं. बट पाणी पिणं, फळं, हेल्दी डाएट करणं, हे जे काही मुद्दे आहेत ते आवर्जून डेली फॉलो करा. याने तुमच्या शरीरात देखील तुम्हाला अनेक बदल दिसून येतील. आजच्या पुरतं एवढंच सांगेल की आपल्याला फक्त सुंदर दिसणं इतकंच महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला फ्रेश टवटवीत दिसणं हे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे. सुंदर तर आपण मेकअप करूनही ऑन द स्पॉट दिसू शकतो. पार्लरमध्ये 1000-2000 दिले, मेकअप केला छान की आपण दिसतोच, नो डाऊट. पण ते तेवढ्यापुरतं असतं. नॅचरल स्किनसाठी, नॅचरल ग्लोसाठी, टवटवीत चांगली झोप राहणं, त्याचबरोबर पुरेसं पाणी शरीरात असणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आत्तापुरतं इतकंच. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.